चला शंकरपाळे आपण अगदी प्रमाणबद्ध शिकणार आहोत. डायरेक्ट कृतीला सुरुवात करूयात. एका भांड्यात एका वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलं आहे, 1 वाटी साखर घेतली आहे आणि 1 वाटी साजूक तूप घेतलं आहे, जे नॉर्मल टेम्परेचरचं असायला हवं. घरामध्ये सगळ्यांकडे वाट्या असतात म्हणून मी इथे हे वाटीचं प्रमाण घेतलं आहे. तुम्ही कप वापरू शकता, एखादं भांडं वापरू शकता आणि मग तुम्ही बाकीचं सर्व साहित्य पण त्याच भांड्याने घ्यायचं आहे. हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं. भांडं गॅसवर ठेवायचं, मीडियम फ्लेम ठेवायची आणि साखर विरघळून घ्यायची. खूप खळखळ उकळायचं नाही आहे बरं का आपल्याला. हे थोडीशी साखर विरघळायची बाकी आहे. हे बघा, हे मिश्रण चमच्यानी ढवळायला अजिबात विसरायचं नाही. साखर विरघळली आहे बघा पूर्णपणे. गॅस बंद करायचा. 2 ते 3 मिनिटानंतर ह्या मिश्रणामध्ये जेवढा मैदा बसतो तेवढा घालायचा किंवा जेवढी कणिक बसते तेवढी घालायची किंवा अर्धा मैदा आणि अर्धी कणिक पण तुम्ही घेऊ शकता. शंकरपाळे करण्यासाठी एका परातीत मी 4 वाट्या मैदा हा काढून घेतला आहे. आता ते साखरेचं मिश्रण जे आपण करून ठेवलेलं आहे ना, ते ह्याच्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं. चिमूटभर मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही बरं का. आपण तयार केलेलं हे मिश्रण आता घालू आणि हे छानपैकी मळून घेऊयात. आपल्याला हे भिजवत असतानाच अंदाज येणार आहे की अजून मैदा आपल्याला लागणार आहे की नाही ते. मी पूर्णपणे मैद्याचा वापर केला आहे इथे. तुम्ही कणिकसुद्धा घेऊ शकता बरं का, किंवा अर्धसुद्धा घेऊ शकता. आपलं साखरेचं मिश्रण अजून बाकी आहे आणि मला हे लक्षात येतं आहे की अजून मला मैदा लागणार आहे, म्हणून मी 1 वाटी मैदा अजून ॲड केला आहे. अजूनही हे सैलसरच वाटतं आहे, त्यामुळे मी अजून 1 वाटीभर मैदा घेतला आहे. थोडा थोडा करून घालते आणि हे छानपैकी मळून घेते. याचा आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. चहाबरोबर ही शंकरपाळी अफलातून लागतात. अशा खुसखुशीत शंकरपाळ्यासाठी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सांगितलेल्या सगळ्या टिप्स या फॉलो करायच्या आहेत. मंडळी, तुमच्याशी बोलता बोलता हा शंकरपाळ्याचा गोळा कधी मळून झाला ते कळलंच नाही. अगदी आपल्याला जसा लागतो तसा तो तयार झालेला आहे. म्हणजे तेवढ्या मिश्रणासाठी साधारण 6 वाट्या मैदा आपल्याला लागला आहे. आपली शंकरपाळी ही खुसखुशीत होणार आहेत की नाही, त्याला लेयर्स पडणार आहेत की नाही, हे आपल्याला आधीच कळतं. शंकरपाळ्यासाठी भिजवलेला हा जो गोळा आहे ना, हा कच्चा आहे बरं का. अजून आपली सगळी प्रोसेस व्हायची आहे, तरी पण ह्याला पदर सुटत आहेत. हे लक्षात येतं आहे का तुम्हाला? हा भिजवलेला गोळा 10 मिनिटासाठी आपल्याला मुरवत ठेवून द्यायचा आहे. बरोबर 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ही शंकरपाळी करायला घेऊयात. ह्याच्यातून मी 1 गोळा काढून घेतला आहे. आता हा छोटा पोर्शन आपल्याला लाटून घ्यायचा आहे. खूप जाडही नाही, खूप पातळही नाही, अशा पद्धतीने. थोडंसं घट्टसर भिजवलेलं असल्यामुळे लाटणं हे जरा एक टास्कच आहे. या क्रॅक्स गेलेल्या ज्या कडा आहेत ना, त्या आपल्याला काढून घ्यायच्या आणि छानपैकी शंकरपाळी ही कट करून घ्यायची आहेत. मला चौकोनी आकारातली शंकरपाळी जास्त आवडतात, त्यामुळे मी त्या पद्धतीने कट केलेली आहेत. तुम्हाला ज्या आकाराची शंकरपाळी हवी आहेत ना, त्या आकाराची शंकरपाळी तुम्ही कट करून घ्या. चारी बाजूंनी कडा काढून घेतल्या आणि छानशी शंकरपाळी कट करून घेतली आहेत. परफेक्ट. आता 4च्या चहाच्या वेळी तर आपल्याला काहीतरी हवंच असतं. चिवडा तरी हवा, नाहीतर चकली तरी हवी, नाहीतर काहीतरी ड्राय स्नॅक आपल्याला लागतं. सगळे घरात असताना 4चा चहा घेताना ही शंकरपाळी म्हणजे सोने पे सुहागा. ही शंकरपाळ्याची पोळी लाटतानाच माझ्या लक्षात आलं की शंकरपाळी एकदम खस्ता होणार आहे. कट केलेली शंकरपाळी एका ताटात काढून घेऊयात. इकडे तेल पण गरम करायला ठेवलं होतं मी. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, गॅस बारीक करायचा आणि ही शंकरपाळी हळूहळू ह्या गरम तेलात सोडायची. शंकरपाळी तेलात सोडल्याबरोबर चमच्यानी हलवायची नाही, जरासा वेळ जाऊ द्यायचा. दुसरा शंकरपाळ्याचा लॉट पण आपला तयार झाला आहे. शंकरपाळी गरम तेलात टाकल्याबरोबर जर तुम्ही हलवायला गेलात ना, तर एखाद्या वेळेस तुटण्याची शक्यता असते. आता शंकरपाळ्यांनी व्यवस्थित आपला शेप घेतला आहे. खालीवर करत शंकरपाळी व्यवस्थित तळून घ्या. छान सोनेरी रंग आला पाहिजे बरं का. हे असा हा रंग आला की पटकन काढून घ्यायचे आहेत. यानंतर काढायला गेलात ना,
तर शंकरपाळ्याचा रंग हा बदलू शकतो. दुसरा लॉट पण आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. शंकरपाळ्याच्या रंगाकडे व्यवस्थित लक्ष देत खालीवर करत शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहेत. हे बघा, अशी गुलाबीसर शंकरपाळी पण बऱ्याच जणांना आवडतात. पण ना, आत्ता अशा गुलाबीसर रंगावर जर तुम्ही काढले ना शंकरपाळे, तर त्याचं शेल्फ लाईफ हे जास्त नसतं. अतिशय सुंदर रंग आला आपल्या शंकरपाळ्यांना आणि लेयर्स तर इतके सुंदर सुटले आहेत, बापरे. शंकरपाळी हा पारंपरिक खाद्यपदार्थ आहे आणि ज्याचं शेल्फ लाईफ हे भरपूर आहे. हवाबंद डब्यात 2 महिने आरामात टिकतात. किती पफी झालाय बघा शंकरपाळा. जो कच्चा आहे तोही तुम्हाला दाखवते आणि तळल्यानंतरचाही दाखवते. कमाल झाली आहेत शंकरपाळी. चला, वाट कसली बघताय, तुम्ही पण अशी शंकरपाळी बनवायला घ्या. हा पारंपरिक खाद्यपदार्थ असला ना तरी लहान मोठ्यांना सगळ्यांनाच तितकाच आवडतो. हे बघा, तोडून पाहिल्यावर अगदी ठिसूळ झाली आहेत शंकरपाळी. म्हटलं रेसिपीज काय दाखवायच्या, एखादा विचारही सांगूयात. आधी दुसऱ्यांचं म्हणणं व्यवस्थित ऐका आणि मग आपलं मत मांडा. अतिशय सुंदर खमंग खुसखुशीत असे शंकरपाळे आपले तयार झाल्यात. रंग तर इतका सुरेख आलाय ना शंकरपाळ्यांना. असे शंकरपाळे जर तुम्हाला बनवावेसे वाटत असतील तर सेम टू सेम रेसिपी ही तुम्ही फॉलो करायची. तुम्ही जर हे शंकरपाळे एकदा बनवलेत ना आणि सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स मी ज्या सांगितल्यात त्या फॉलो जर केल्या ना, तर बिस्किटासारखे खुसखुशीत असे शंकरपाळे तुमचे देखील होतील. शंकरपाळे तर आवडणारच आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक्स द्या, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब, बेल आयकॉन आणि ऑल असं क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि पाहत राहा आईचे किचन. बाय बाय.